नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि खूप खास आहे। बघा मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेजमधून कम्युनिकेशन करत असताना, बोलत असताना काही प्रश्न आपल्याला निर्माण करावे लागतात, प्रश्न विचारावे लागतात आणि बऱ्याचदा विचारलेले प्रश्न समजून घ्यावे लागतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतील तर ते प्रश्न सर्वात प्रथम आपल्याला समजणं गरजेचे आहे। आपण बराचसा अभ्यास करतो, व्याकरणाचे नियम पाठ करतो, बट हे प्रश्न न समजल्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये व्यक्त होता येत नाही आणि तुमचा ही जी अडचण आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की दूर होणार आहेत। तर आपण इंग्लिशमध्ये प्रश्न निर्मिती कशी होते आणि प्रश्न निर्मिती कशी करायची, त्यासाठी कोणते क्वेश्चन वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत त्यांचा आज आपण या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत। परिचयच नव्हे तर त्या प्रश्नांच्या सहाय्याने आपण कशा पद्धतीने प्रश्न निर्माण करायचे ते सुद्धा या ठिकाणी पाहून घेणार आहोत। तर चला तर मग सुरुवातीला बघूया कोणते असे ते शब्द आहे की जे इंग्लिशमध्ये क्वेश्चन निर्माण करण्यासाठी वापरले जातात, प्रश्न निर्मितीसाठी वापरले जातात। तर आपल्या सर्वांना माहिती असलेला शब्द आहे WHAT, व्हाट मीन्स काय। आपल्याला जर समोरच्याला काय असा प्रश्न विचारायचा असेल तर आपण व्हाट शब्दाने सुरुवात करतो। सुरुवातीला आपण शब्दांची ओळख करून घेऊया, नंतर त्यांचा प्रत्यक्ष वाक्यात उपयोग कसा करायचा ते बघूया। त्यानंतर दुसरा शब्द आहे व्हाय मीन्स का, WHO हू मीन्स कोण। मित्रांनो, हे शब्द तुम्हाला पाठच करावे लागतील विथ स्पेलिंग, जेणेकरून तुमचा याची जी अंडरस्टँडिंग पॉवर आहे ही खूप वाढेल आणि त्यामध्ये सुधारणा होईल। बघा त्यानंतर आहे WHOM, हुम मीन्स क्वेश्चन असेल तर कोणाला किंवा ज्याला, असे दोन अर्थ या शब्दाचे निघतात। त्यानंतर बघा हुज, WHOSE, हुज मीन्स कोणाचे, कोणाचा आणि कोणाची। या प्रकारे याचे तीन अर्थ आपल्याला घ्यावे लागतात। तर कोणाचा हा अर्थ केव्हा घ्यायचा, कोणाचा, कोणाची आणि कोणाची, हे तीन वेगवेगळे अर्थ कोणत्या संदर्भाने वापरले जातील ते कसे ओळखायचे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। बघा मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। बघा पुढचा शब्द आहे विच, WHICH, विच या शब्दाचा अर्थ होतो कोणते, कोणता आणि कोणती। याच्या सुद्धा तीन छटा आहे, तीन प्रकारचे अर्थ आपल्याला प्रश्नामधून अभिप्रेत आहे। मग ते कशा पद्धतीने निर्माण होतात, कशा पद्धतीने निर्माण करायचे ते सुद्धा आपण या ठिकाणी पुढे लगेच पाहणार आहोत। त्यानंतर बघा मित्रांनो WHEN, व्हेन मीन्स केव्हा। आपण बोलीभाषेमध्ये त्याला कधी हा शब्द देखील वापरतो आणि त्याचा दुसरा एक अर्थ वाक्यामध्ये अभिप्रेत असतो, तो म्हणजे जेव्हा, केव्हा। त्यानंतर बघा व्हेअर, WHERE, व्हेअर मीन्स कोठे किंवा आपण त्याला बोलीभाषेमध्ये कुठे देखील म्हणतो। हे शब्द आपल्याला त्याच्या छटा ओळखता आल्या पाहिजेत। त्यानंतर बघा HOW, हाऊ मीन्स कसा, कशी आणि कसे, तीन अर्थ त्या शब्दाचे अभिप्रेत असतात। मग कसा हा अर्थ केव्हा घ्यायचा किंवा आपल्याला कसा आहेस, बरोबर की नाही, हा शब्द वापरत असताना हाऊचा अर्थ कोणता नेमका आपल्याला प्रश्नामधून अभिप्रेत आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे उदाहरणासहित। त्यानंतर बघा हाऊ मेनी आणि हाऊ मच, हाऊ शब्द वापरून तीन प्रकारे प्रश्न तयार केले जातात। हाऊ मेनी, जर हा शब्द सोबत असेल, हाऊ सोबत लगेच मेनी किंवा मच असा शब्द येत असेल तर हाऊचा अर्थ आता कसा, कशी, कसे होत नाही, तर त्याचा अर्थ होतो किती। हाऊ मच म्हणजे किती, बट हाऊ मच आणि हाऊ मेनी म्हणजे सुद्धा किती आणि हाऊ मच म्हणजे सुद्धा किती। पण हाऊ मेनी केव्हा वापरायचा आणि हाऊ मच केव्हा वापरायचा, तर वन लाईन मध्ये लक्षात ठेवा। हाऊ मेनी म्हणजे किती, बट कोणते, संख्येमध्ये मोजता येणारे जर असतील तर आपण हाऊ मेनी प्रश्नाला सुरुवात करायची। आणि हाऊ मच म्हणजे कितीच, बट ज्यावेळेस आपल्याला त्या वस्तू असेल किंवा ते घटक असतील जर आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही, इनफायनाईट आहेत, अमर्याद आहेत, त्यावेळेस आपण त्याला हाऊ मच या शब्दाने ते सुरुवात करायची, त्याचा अर्थ सुद्धा किती होतो। मित्रांनो, आता आपण याच शब्दावरती सविस्तर या ठिकाणी उदाहरणं समजून घेणार आहोत। बघा आपण सुरुवात करूया व्हाट मीन्स काय। आता व्हाट या शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न विचारण्यासाठी केला जातो। जसे की बघा एक या ठिकाणी सॅम्पल घेतलेलं आहे, आपण जर वाचलं व्हाट इज युअर नेम, या ठिकाणी व्हाट या शब्दाला मी अंडरलाईन केलेलं आहे आणि त्याचा मराठीमध्ये मिनिंग बघा, आपण सेमी मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तर आपल्याला या पद्धतीने थोडीशी ट्रान्सलेशन मेथड ही वापरावीच
लागते, बरोबर आहे. आणि या पद्धतीने जर आपला बेस पक्का झाला की पुढे पुढे आपल्याला ट्रान्सलेशन करण्याची गरज अजिबात पडत नाही. आपल्याला ऑटोमॅटिकली ते जे मिनिंग्स आहेत ते अंडरस्टूड होतात आणि आपण पुढे पुढे जातो. पण बेस माहीत असणं गरजेचं आहे. बेस पक्का करण्याचं काम हा व्हिडिओ नक्की करणार आहे. बघा, व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझे नाव काय आहे. बघा, याच्यामध्ये काय हा शब्द आणि याच्यामध्ये व्हॉट हा शब्द काय या अर्थाने वापरलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे प्रश्न फॉर्मेशन करू शकता. जर व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर ब्रदर्स नेम, व्हॉट इज युअर मदर्स नेम, व्हॉट इज युअर फादर्स नेम, अशा पद्धतीने व्हॉट आणि काय आपल्याला जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा तुम्ही व्हॉटने प्रश्न तयार करू शकता. जर तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न व्हॉटचे तयार करून कमेंट करणार आहात. बघा, पुढचा जो वर्ड्स आहे, पुढचा जो शब्द आहे तो आहे व्हाय, WHE, व्हाय. व्हाय मीन्स का. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं कारण जाणून घ्यायचं असतं किंवा जेव्हा आपल्याला एखाद्याने प्रश्न विचारला, व्हाय आर यू लेट, व्हाय आर यू क्राईंग, व्हाय आर यू अपसेट, व्हाय आर यू अपसेंट, अशा पद्धतीने म्हणजे मग त्याला आपल्याकडून काय अपेक्षित आहे तर आपल्याकडून त्याला कारण अपेक्षित आहे. व्हाय मीन्स का. तू का उशिरा आला, तू का आला नव्हता, तू का रडत होता. व्हाय आर यू लाफिंग, तू का हसत आहे. व्हाय आर यू रायटिंग, तू का लिहित आहे. का, मग त्याला रिझन द्यायचं आहे. तसंच आपल्याला जर एखाद्याकडून रिझन जाणून घ्यायचं असेल, एखाद्या गोष्टीचं कारण जाणून घ्यायचं असेल तर आपण व्हायने क्वेश्चन तयार करतो. इथे एक उदाहरण आहे बघा, व्हाय आर यू लेट. बघा, सिंपल साधी उदाहरणं घेतलेली आहे. हे फक्त बेस कन्सेप्ट समजण्यासाठी वापरलेली उदाहरणे आहेत. याच्याहून ब्रॉड उदाहरणे तुम्ही त्यानंतर तयार करणार आहात. नक्कीच तुम्ही प्रत्येक शब्दाचे कमीत कमी 4-4, 5-5 उदाहरणं जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही काय करणार आहात, कमेंट करणार आहात. बघा, आता पुढे बघूया. व्हाय आर यू लेट याचा अर्थ होतो तुला उशीर का झाला. काय, तुला उशीर का झाला, तू उशिरा का आला, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो, तू उशिरा का आला. त्यानंतर तिसरा शब्द आहे बघा, WHO. बघा, WHO जर असं कॅपिटलमध्ये दिलेलं असेल तर याचा अर्थ वेगळा होतो, ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. बट हे WHO नाही आहे. हे WHO मीन्स हू मीन्स कोण. जेव्हा एखादी व्यक्ती असा आपला प्रश्न विचारायचा असेल तर आपण हू या शब्दाची अरेंजमेंट करतो. उदाहरणार्थ, हू आर यू. बघा, हू आर यू मीन्स तू कोण आहे, तू कोण आहेस, बरोबर आहे की नाही. हू आर यू, तू कोण आहेस. हू इज शी, ती कोण आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन या ठिकाणी फॉर्मॅट करू शकतो. त्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन आहे WHOM, हुम. हुम मीन्स कोणाला किंवा ज्याला. याचे 2 अर्थ निघतात वाक्यामध्ये. बघा, क्वेश्चन, हुम डू यू वॉन्ट टू मीट. हुम डू यू वॉन्ट टू मीट म्हणजे तुला किंवा तुम्हाला. यूचे 2 अर्थ होतात, तू किंवा तुम्ही. म्हणजे तुला किंवा तुम्हाला कोणाला भेटायचे आहे. बघा, कोणाला भेटायचे आहे म्हणजे हुम डू यू वॉन्ट टू मीट. तुम्हाला कोणाला भेटायचे आहे किंवा तुला कोणाला भेटायचे आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हुमचा अर्थ घेतलेला आहे, कोणाला. आता दुसरं एक वाक्य बघा, हुम यू वॉन्ट टू स्पीक म्हणजे तुला ज्याला बोलायचे आहे तो आलेला नाही. अशा पद्धतीने आपण म्हणतो, हुम यू वॉन्ट टू स्पीक, तुला ज्याला बोलायचे आहे तो आलेला नाही. इथं क्वेश्चन नाही आहे, तुला ज्याला बोलायचे आहे. या ठिकाणी हुमचा अर्थ आपण काय घेतलेला आहे, ज्याला घेतलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा, हुज, WHOSE, हुज. बघा, हू पासूनचे छटा असलेले शब्द आहेत ते. हुज, हुज मीन्स कोणाचे, कोणाचा आणि कोणाचे. याचे 3 अर्थ आलेले आहेत. मग हे 3 अर्थ वाक्यातील कर्त्यानुसार, सब्जेक्टनुसार बदलतात. कर्ता कोण आहे त्यानुसार याचा अर्थ लागतो. मराठीमध्ये जर समजा कर्ता पुल्लिंगी असेल तर कोणाचा, स्त्रीलिंगी असेल तर कोणाची, अशा पद्धतीने. आणि इंग्लिशमध्ये मात्र ह्या 3 शब्दासाठी आपण एकच शब्द वापरत असतो, कोणता, हुज. बघा ते कसं. बघा, हुज बुक इज धिस. काय, हुज बुक इज धिस, हे पुस्तक कोणाचे आहे. सेकंड बघा, हुज नोटबुक इज धिस. काय,
हुज नोटबुक इज दिस. आपण असं म्हणणार की ही वही कोणाचा आहे? नाही, ही वही कोणाची आहे? बघा या ठिकाणी ही वही कोणाची आहे? हुज पेन इज दिस. हुज पेन इज दिस. बघा या ठिकाणी हा पेन कोणाचा आहे? तिन्ही वाक्यामध्ये इंग्लिशमध्ये आपण एकच शब्द वापरला क्वेश्चन निर्माण करण्यासाठी, हुज हुज हुज. मात्र मराठीमध्ये ट्रान्सलेशन समजून घेत असताना, त्या प्रश्नाचा अर्थ लावत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोणाचा बुक आहे म्हणून कोणाची आहे, नोटबुक वही स्त्रीलिंगी आहे, मग कोणाची आहे. पेन आपण जनरली पेनला पुलिंगी हे करतो म्हणून कोणाचा आहे अशा पद्धतीने, बरोबर आहे. आता पुढे बघा, विच WHICH विच चे सुद्धा 3 मिनिंग्स आहेत. ते सुद्धा ट्रान्सलेशन करताना 3 अर्थ आपल्याला अभिप्रेत असतात, कोणते, कोणता आणि कोणती. ते सुद्धा आपण या ठिकाणी उदाहरणं घेतलेले. हे सिंपल एक उदाहरणे, असेच उदाहरणं तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर किंवा व्हिडिओ पॉज करून अधिकचे उदाहरणं सरावासाठी करू शकता, जेणेकरून तुमची जी बेसिक कन्सेप्ट आहे या क्वेश्चन वर्डची ती क्लिअर होईल. आणि जेव्हा केव्हा तुम्ही बुक रीड करत असताना किंवा कुणाला लिसन करत असताना, ऐकत असताना तुम्हाला हे शब्द किंवा या शब्दयुक्त वाक्य जर कानावर पडले तर तुम्हाला त्या वाक्याचा मिनिंग लावण्याला मदत होईल. किंवा तुम्हाला जेव्हा कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला लगेच क्लिक होईल की कोणता क्वेश्चन वर्ड वापरून तुम्हाला वाक्य सुरुवात करायचं आहे. बघा आता पुढे, विच या ठिकाणी बघा 3 सेंटेन्स मी घेतलेले आहे. विच इज युअर फेवरेट मूव्ही. फेवरेट म्हणजे आवडते. विच इज युअर फेवरेट मूव्ही. तुझा आवडता चित्रपट कोणता? बघा या ठिकाणी विच कोणता. विच इज युअर फेवरेट सिरियल. सिरियल म्हणजे काय? टीव्ही मालिका, बरोबर आहे की नाही. तर तुझी आवडती मालिका कोणती? फेवरेट म्हणजे आवडती. त्यानंतर बघा, विच इज युअर फेवरेट ड्रामा. ड्रामा म्हणजे नाटक. मग तुझे आवडते नाटक कोणते? बघा विच विच आणि विच प्रत्येक ठिकाणी मात्र मराठीमध्ये अर्थ घेताना आपण एका ठिकाणी कोणता घेतला, एका वाक्यामध्ये कोणती आणि पुढच्या वाक्यामध्ये कोणती, हेच कन्फ्युजन होतं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये करत असताना. इंग्लिशमध्ये बऱ्याच मराठी शब्दांसाठी फक्त एकच शब्द आहे, एकच वर्ड्स आपण वापरत असतो. मराठीमध्ये मात्र वेगवेगळे शब्द वापरले जातात. आणि होतं काय मित्रांनो, आपण शब्द पाठ करत असताना कुठलाही एकच मिनिंगच्या शब्दाचा पाठ करतो आणि जेव्हा केव्हा तो वाक्यामध्ये येतो किंवा आपल्याला वापरायचा असतो तर आपल्याला त्या शब्दाचा दुसरा अर्थ माहीत नसतो, दुसरा मिनिंग माहीत नसतो की याला आपण असं पण वापरू शकतो, बरोबर आहे. मग आपण गोंधळतो, मग आपण असं करतो, म्हणजे आपला मेंदू कुठेतरी थांबतो, आपल्याला आठवत नाही आणि बऱ्याचदा आपण बोलत पण नाही. बट हे जर तुमच्या एकदा लक्षात झालं तर तुम्ही सहजच अशा पद्धतीने इंग्लिश बोललेले प्रश्न किंवा वाचलेले प्रश्न समजून घेसाल आणि त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. बघा आता पुढे जाऊया आपण. व्हेन WHEN व्हेन. व्हेन मीन्स केव्हा, किंवा आपण मराठीमध्ये त्याला कधी पण म्हणतो, किंवा जेव्हा तेव्हा या अर्थाने देखील वाक्यामध्ये व्हेन वापरला जातो. आता व्हेनचा पहिला उपयोग केव्हा कशा पद्धतीने केला जातो बघा या ठिकाणी आपण बघूया. व्हेन डिड यू कम. व्हेन डिड यू कम. तू केव्हा आलास. तू केव्हा आलास. बघा व्हेन WHEN या ठिकाणी केव्हा, तू केव्हा आला. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, व्हेन आय केम. व्हेन आय केम जेव्हा मी आलो, कॉमा यू आर रीडिंग अ नॉव्हेल. व्हेन आय केम यू आर रीडिंग अ नॉव्हेल. मी जेव्हा आलो, व्हेन आय केम यू वेअर रीडिंग अ नॉव्हेल. वेअर घेऊ आपण, ठीक आहे. यू वेअर रीडिंग अ नॉव्हेल. जेव्हा मी आलो तेव्हा तू काय करत होता, कादंबरी वाचत होता. म्हणजे आपण नंतर सांगतो, घडून गेलेली घटना आहे. आपण त्या ठिकाणी या ठिकाणी पास्ट टेन्स वापरलेला आहे. टेन्स आपला क्लिअर असेल तर आपल्याला सहज लागत नाही. व्हेन आय केम यू वेअर रीडिंग अ नॉव्हेल. जेव्हा मी आलो तेव्हा तू काय करत होता, कादंबरी वाचत होता. अशा पद्धतीने या ठिकाणी काही क्वेश्चन विचारलेला नाहीये. त्यानंतर बघा व्हेअर, पुढचा महत्त्वाचा शब्द आहे. बरेच क्वेश्चन या व्हेअर शब्दापासून सुरू होतात. बघा व्हेअर मीन्स कोठे, किंवा आपण बऱ्याचदा त्याला कुठे असं पण वापरतो. कुठे गेला होतास तू, कुठे राहतो तू, कुठे जातो तू, अशा पद्धतीने. मग या ठिकाणी बघा व्हेअरचा उपयोग कशा पद्धतीने केलेला आहे आपण वाक्यामध्ये. व्हेअर डू यू लिव्ह. व्हेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतोस. बघा कोठे, व्हेअरचा मिनिंग या वाक्यामध्ये आपल्याला सापडतो, तू कोठे राहतोस. मग आय लिव्ह ॲट पुणे, आय लिव्ह इन मुंबई, अशा पद्धतीने आय लिव्ह ॲट
भोकरदन, अशा पद्धतीने वेगवेगळे शब्दप्रयोग वाक्यप्रयोग आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर बघा हाऊ, अतिशय महत्त्वाचा आणि बऱ्याच ठिकाणी कन्फ्यूज करणारा हा जो क्वेश्चन वर्ड आहे हाऊ आहे. हाऊचे सुद्धा 3 अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. हाऊ मीन्स कसा, कशी आणि कशी. आतापर्यंत हे तुमच्या लक्षात आलं असेल. कसा केव्हा वापरायचं, ही असेल पुरुष असेल तेव्हा कसा, कशी स्त्रीलिंगी असेल तर कशी, आणि ज्यावेळेस कॉमन जेंडर आहे किंवा आपण ज्यावेळेस आपल्याला जेंडर माहीत नसतं, स्त्री आहे का पुरुष आहे अशा पद्धतीने, किंवा निर्जीव वस्तू असेल एखादी, तर त्यावेळेस आपण काय वापरतो, कसे हे वापरतो. बघा या ठिकाणी काही वाक्य दिलेलं आहे की पहिल्यांदा हाऊ आर यू. सिंपल, आपण बऱ्याचदा विचारतो किंवा कुणी पण आपल्याला विचारतं, अरे 2 मित्र आहेत ना, अरे हाऊ आर यू, हाऊ आर यू, अरे कसा आहेस तू. बघा हाऊ आर यू, तू कसा आहेस, कसा शब्द बरोबर आहे की नाही. दुसरा अर्थ बघा, हाऊ डज शी फील नाहू. बघा हाऊ डज शी फील नाहू, आता तिला कसं वाटते. बघा आता तिला कसे वाटते, कसं म्हणतो आपण बरं, कसं तरी हा शब्द आहे की नाही. मग कसं म्हणजे कसे, आता तिला कसे वाटते. हाऊ डज शी फील नाहू, आता तिला कसे वाटते. त्यानंतर बघा हाऊ वाक्य वापरलेलं आणखी एक वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे मी. हाऊ इज युअर न्यू स्कूल. काय, हाऊ इज युअर न्यू स्कूल, अरे तुझी नवीन शाळा कशी आहे. हाऊ इज युअर न्यू फ्रेंड, अरे तुझी नवीन मैत्रीण कशी आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही हाऊ या शब्दापासून बरेचसे पुष्कळचे असे वाक्य तयार करू शकतो, बरोबर आहे की नाही. हाऊ इज युअर न्यू ड्रेस, तुझा नवीन ड्रेस कसा आहे, कसा वाटला तुला. मग सांगतो आय एम फाईन, आय लाईक इट, इट इज फाईन, अशा पद्धतीने. बघा पुढे आता लास्ट हाऊ मेनी आणि हाऊ मच. हाऊ मच आणि हाऊ मेनी. हाऊ मच आणि हाऊ मेनी केव्हा वापरायचं. बघा हाऊ मेनी आपण बऱ्याचदा जास्त प्रमाणात वापरतो जेव्हा आपल्याला उत्तर हे संख्येमध्ये हवं असतं. कशामध्ये हवं असतं, संख्येमध्ये हवं असतं, काउंटेबल नाउन्समध्ये हवं असतं, मोजता येणाऱ्या संख्येमध्ये हवं असतं, त्यावेळेस आपण हाऊ मेनी वापरतो. आणि हाऊ मच जेव्हा आपल्याला उत्तर अचूक अपेक्षित नसतं, काउंटेबल संख्येमध्ये अपेक्षित नसतं, आहे की नाही. सो फार, मेनी अशा पद्धतीने, टू मच असे उत्तर अपेक्षित असतं, तेव्हाच आपण हाऊ मच ने क्वेश्चन विचारतो. हाऊ मचने जर एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला संख्येमध्ये उत्तर मिळणार नाही. आणि हाऊ मेनीचा जो क्वेश्चन असेल किंवा आपणही समजून घ्यायचं, जर क्वेश्चन हाऊ मेनीने विचारलेला आहे तर आपल्याला नक्कीच संख्येमध्ये उत्तर द्यायचं आहे. जसं की बघा हाऊ मेनी ब्रदर डू यू हॅव, तुला किती भाऊ आहेत. हाऊ मेनी ब्रदर डू यू हॅव, तुला किती भाऊ आहेत. मग आपण सांगू आय हॅव नो ब्रदर, मला भाऊ नाही, किंवा आय हॅव 1 ब्रदर, आय हॅव 2 ब्रदर, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बोलू शकतो. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव, तुला किती बहिणी आहेत. हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव, बऱ्याचदा आपण फ्रेंडचे नाव सांगू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर हाऊ मच. आता हाऊ मच म्हणजे काय, मच, सो मच, की ज्यावेळेस आपल्याला विचारायचं आहे, मोघम उत्तर हवं आहे, संख्यात्मक उत्तर आपल्याला अपेक्षित नाही. जसे की बघा हाऊ मच वॉटर इन द सी, सागरात किती पाणी आहे, सांगू शकतो का आपण, नाही. समुद्रात किती पाणी सांगू शकतो का, नाही सांगू शकत. मग आपण सांगतो सो मच, आहे की नाही, अशा पद्धतीने. त्यानंतर हाऊ मच स्टार्स इन द स्काय, आकाशामध्ये किती तारे आहेत, इनफायनाइट, अगणित, बरोबर आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला उत्तर संख्यात्मक याच्यामध्ये देता येत नाही आणि ज्या वस्तू मोजता येत नाही आणि त्यांची माहिती जर आपल्याला विचारायची असेल तर आपण हाऊ मच हा शब्द या ठिकाणी वापरत असतो. मित्रांनो, हे क्वेश्चन वर्ड्स आहेत. हे वर्ड्स जर तुम्ही पाठ केलेत, समजून घेतलेत तर तुम्हाला नक्कीच इंग्लिश बोलायला, इंग्लिश ऐकायला, म्हणजे ऐकून समजून घ्यायला कुठलीही अडचण येणार नाही अशी मला खात्री आहे. आणि तुमचा इंग्लिश बोलण्याचा, ऐकण्याचा, समजून घेण्याचा जो गोंधळ आहे तो निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण होईल, दूर होईल अशी मला खात्री आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्टमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.